विषय माता हॉलवरती काय कारवाई करण्यात आली? नाही, कारवाई नाही. या संदर्भात तक्रार दाखल झाली होती. लीजची मुदत संपलेली आहे आणि बेकायदेशीरपणे त्याचा आर्थिक वापर चालू आहे अशाची तक्रार दाखल झाली होती जिल्हाधिकारी महोदयांकडे. या संदर्भात मी हायकोर्टमध्ये सुद्धा प्रकरण चालू होतं. हायकोर्टाने कायद्याच्या निहित प्रक्रियेचा वापर करून पुढची रिस्पॉन्ड नंबर 1 आणि 2 म्हणजे जिल्हाधिकारी आणि SDO यांनी कारवाई करावी अशाचं ऑर्डर दिली होती. त्या ऑर्डरला सुद्धा 1 वर्षाचा कालावधी झालेला होता. त्यामुळे कंटेंट ऑफ कोर्टच्या याची भीती होती म्हणून जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाप्रमाणे आणि निर्देशाप्रमाणे सदर जो हॉल आहे तो हॉल ताब्यात घेऊन नगरपालिकेला सुपूर्द करण्याची आजची कार्यवाही चालू आहे. सर, ही जी नगरपालिकेची जागा आहे ही किती करारनाम्यावर 30 वर्षाच्या करारनाम्याने दिलेली होती, मात्र त्याला शासनाची मंजुरी नव्हती आलेली आणि शासनाकडे सदर प्रस्ताव 2000मध्ये पाठवलेला होता. ज्या ती शासनाची मंजुरी नाही त्या ती लीजची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे आपोआपच ही जी जागा आहे ती नगरपालिकेची आहे हे सिद्ध झालेलं होतं. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने प्राधिकृत केल्यामुळे मी आता ही जागा नगरपालिकेला ताब्यात घेऊन देणार आहे. सर, पण त्यांचं जे करारनामा आहे अजून त्यांचं 10 वर्ष बाकी आहे आणि दुसरं हे न्याय प्रशिष्ट त्या कराराला किंवा लीजवर देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरीच नाही आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी ह्या गैरलागू ठरतात. सर, दुसरं ही जी जागा आहे एकूण किती जागा आहे खरं सर? ही 22 गुंठे जागा आहे. मग ही जी करारनामा करण्यात आलं होतं तर कोणत्या काळामध्ये केलं होतं? हा साधारणतः 2000मध्ये झालेला करार होता. म्हणजे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. बरं.